एक मोठी बातमी आहे। बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावरील अवैध बायोडिझेलच्या पंपावरती कारवाई झाली आहे। बायोडिझेल पंप टाकीमध्ये 2 जणांची गुदमरून मृत्यू त्यांचा झालेला होता। पालकमंत्र्यांकडून बायोडिझेल पंप उद्ध्वस्त करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। 12 अवैध बायोडिझेल पंप सील करण्यात आलेले आहेत। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे, पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरती जो बायोडिझेलचा गोरखधंदा सुरू होता, या संदर्भामध्ये पालकमंत्र्याकडे पत्रकारांनी ज्यावेळेला ही माहिती दिली त्यावेळी पालकमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले होते। आणि आता बघू शकतो आपण हे जे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरती अशा पद्धतीनं या ठिकाणी पंपाला या ठिकाणी सील लावलेला आहे। आतापर्यंत जवळपास 10 ते 11 बायोडिझेलचे पंप या ठिकाणी सील करण्यात आलेले आहेत। मात्र थातुरमात्र कारवाई होत असल्यानं या ठिकाणी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनावरती सुद्धा या ठिकाणी शंका व्यक्त करण्यात येते। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, नांदुरा, बुलढाणा।